नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. मकर संक्रांत हळदी कुंकवाचा. आधी तर आपल्याला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घालून घ्यायचे आणि त्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवायची. गुलाबाच्या पाकळ्या जर नसेल तर तुम्ही झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या घ्या किंवा इतर कुठल्याही फुलाच्या पाकळ्या तुम्ही घेऊ शकतात. त्याच्याच खाली गव्हाची रास घालून घ्यायची. त्याच्या अवतीभोवती हिरव्या कलरची बांगडी घालून घ्यायची. हिरव्या कलरची घ्या किंवा लाल कलरची घ्या. तिथं विठ्ठल रुक्माईच्या जवळ आपल्याला एक एक फुल घालून घ्यायचे. कुठलंही फुल तुम्ही घालू शकता. जिथं गव्हाची रास घातली तिथं मी ब्लाऊज पीसवर सर्व दागिने पॅक करून ते ब्लाऊज पीस तिथं ठेवलंय. खूप सुंदर आणि आकर्षकही दिसते. इथं साईडला राणी कलर घातलाय दोघी साईडना. तिथं हळदी कुंकू असं आपल्याला पांढऱ्या रांगोळीनं राईट करून घ्यायचं आहे. तुम्ही राणी कलर घातलाय, तुम्ही कुठलाही कलर त्यामध्ये तुम्ही घालू शकता. अगदी झटपट होणारी ही हळदी कुंकू सजावट आहे. तुम्ही दारातही रांगोळी काढू शकतात किंवा घरामध्ये हॉलमध्ये जेव्हा हळदी कुंकाला बायका येतात तेव्हा ती तुम्ही ही हॉलमध्येही काढू शकतात. अगदीच छान आणि प्रसन्नही वाटते. इथं जास्वंदीच्या फुलाचे पानं घ्यायचे आहेत, ब्लाऊज पीसच्या खाली ठेवायचे आहेत. त्यावर आपल्याला तांदूळाची रास घालून घ्यायची आहे. साईडला एक एक हळदी कुंकाची वाटी ठेवून द्यायची आहेत. इथं मी विणा ठेवणार. तिथं मी विणाचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. मी हँडमेड म्हणजे कागदाच्या लगद्यापासून हा बनवलेला आहे. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि विणा ठेवून आज हळदी कुंकवाची सजावट केलेली आहे. अगदी छान आणि प्रसन्न. आणि असे पूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर फुल व्हिडिओ अपलोड आहे, तिथं तुम्ही पाहू शकतात. आणि फेसबुक इंस्टाग्रामवर असतील पेज नक्कीच फॉलो करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.